काय आहे ते रिझल्टच्या अगोदर यापुढील होणारी टीम तिला पाहणं गरजेचं असणार आहे. पहिल्या फेरीमध्ये आलेलं अपयश आणि पहिल्या फेरीमध्ये त्या अपयशानंतर दुसऱ्या फेरीमध्ये काहीतरी शिकून कोर्टमध्ये यायचं असा मनाशी निर्धार. आणि त्यांनी मागाशी सांगितलं होतं, त्यांच्या कोचने त्यांना सांगितलं होतं, त्यांच्या संघमालकाने सांगितलं होतं. काय सांगितलं होतं माहिती आहे का? तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेव र मनाची, कधी लढायची तर कधी लढायची. सो जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात टीमचं. त्या टीमचं नाव आहे वेस्टर्न वॉरियर्स. जल्लोष लय भारी झाला, युवा मन नवा रस्ता नवी उमेद, जितेंद्र ठाकूरच्या मार्गदर्शन आमची खेळभूमी सजवते वेद. अनाचं प्रेम भक्तीचं रूप, प्रवीणाताईंचं निर्मळ स्वरूप, कृष्णाच्या भक्तीनं रंगलेली ती कार्य आणि संस्कारांची खरी मूर्ती. दही हंडीचा नाही फक्त खेळ इथे, हाच आहे नव्या युगाचा मेळ इथे, क्षितिजोत्सव गाजणार. कॅप्टन आणि कोच प्रिपरेशन टाइम स्टार्ट. वेस्टर्न वॉरियर्स तुम्हाला खूप कमाल संधी आहे. फक्त संतुलन करून ठेवायचं आहे. सात थर 3 एक्के तुम्हाला ते उभे करायचे आहेत, एवढं लक्षात ठेवायचं आहे. फक्त सावकाश. क्या बात है. वेस्टर्न वॉरियर्स अप्रतिमरित्या 7 थर आणि 3 एक्क्यांचा हा थरार त्यांनी पूर्ण केला. सावकाश उतरायचंय, कोणतीही घाई न करता आपलं संतुलन सांभाळायचंय. लक्ष फक्त आता एकच आहे. आणि त्या हे कशामुळे झालं, पहिल्या फेरीमध्ये म्हणजे या मॅचमध्ये दुसरा अटेम्प्ट करण्याची संधी मिळाली, त्यामुळे हे शक्य झाले की त्यांना कोणत्याही प्रकारचं वेळेचं बंधन नाही आहे. पॉईंट्स कॅल्क्युलेट केले जाणार आहेत मॅच जिंकलेत तर. आणि पहिल्या मॅचमधला पराभव हा अजूनही त्यांच्या डोळ्यासमोर आहे, त्यामुळे ही मॅच जिंकणं
खूप गरजेचं होतं. त्या गरजेला साजेसा खेळ केलाय आणि या नार्लेश्वर नगरच्या सगळ्या बाळगोपालांनी आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवण्यासाठी वेस्टर्न वॉरियर्सला यशस्वी सलामी रसू दिली आहे. क्या बात आहे. रेफरींकडून ऐकूया की नेमकं काय त्यांचं मत आहे. सुशांत म्हणतो रिझल्ट ऐकल्याशिवाय बसणारच नाही.